आता मी एका जुन्या लाकडी आणि असं मातीने बांधलेल्या देवळासमोर बसलोय. तर हे देऊळ आहे धुमदेव गावातलं गणपतीचं देऊळ. साधारण 100-150 वर्षापूर्वीचं असेल. माझी ही आत्ता 5वी पिढी आहे, जी इथे आम्ही रोज पूजा करायला येतो. तर ही जी मंदिरं आहेत गावांमधली, प्रत्येक कोकणातली खासियत म्हणजे इथली प्राचीन मंदिरं. तर प्रत्येक गावामध्ये एखाद दुसरं तरी प्राचीन मंदिर आहेच किंवा इथलं वेगळ्या स्ट्रक्चरचं म्हणजे मातीचं किंवा लाकडी कोरीव काम असलेली मंदिरं ही कोकणातलं वैशिष्ट्य आहे. तर आमचं मनकुपीमार्फत दाखवणं किंवा पर्यटनाचा हाच मुख्य उद्देश होता, की लोकांना इथलं जीवन कळावं. जे कमर्शियलायझेशन व्हायला लागलं आहे कोकणाचं, तर ते ठीक आहे, त्याला काही विरोध नाही आहे. पण जी ही दुसरी बाजू आहे, ती सुद्धा लोकांनी अनुभवावी. म्हणजे जी गावं आहेत, त्यांचं गाव पण टिकून राहून, गावांमधलीच लोकं पुढे कशी जातील किंवा गावांचा चुकीचा विकास न होता जे आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल, ह्या गोष्टींसाठी आम्ही मनकुबी चालू केलं. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच, की अशी शांतता, आजूबाजूला जे पक्ष्यांचे आवाज येत आहेत, इथल्या सुपारीच्या बागा, इथली जुनी मंदिरं, हे अनुभवण्यासाठी किंवा इथल्या लोकांशी कनेक्ट होण्यासाठी इथल्या शांतता म्हणजे इथली शांतता अनुभवता स्वतःशी कसं कनेक्ट व्हावं, ह्यासाठी आम्ही इकोथेरपी किंवा विलेज टुरिझम ह्यासारख्या गोष्टींना प्रमोट करतोय. तर ह्याचे सेशन्स किंवा ह्याचे कॅम्प्स तर आम्ही घेतच असतो आणि ते पुढे पण घेत राहूच. तर त्यासाठी तुम्ही मनकुपीमध्ये नक्की व्हिजिट करा. आत्ता तिथे पूर्ण कॅम्पिंग आहे. आत्ता पूर्ण आउटडोअर कॅम्पिंग आणि इकोथेरपी अशी कन्सेप्ट कंबाईन करून आम्ही मनकुपीत गेस्ट घेतोय. त्यानंतर आत्ता तिथे होमस्टेज किंवा रूमचं पण बांधकाम चालू केलं आहे, जे की सस्टेनेबली आणि इथल्याच लोकल कारागिरांकडून, इथल्याच लोकांशी कनेक्ट होऊन ते आम्ही बांधतोय. मड हाऊस वगैरे ह्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. आम्ही नॉर्मलच करतोय. तर ह्या सगळ्याचा पार्ट होण्यासाठी मनकुपीला तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि गावचं गाव पण टिकून ठेवत इथल्या लोकांशी कनेक्ट होत आपण कोकणाचा एक वेगळ्या पद्धतीने विकास करूया. तर चला, एकत्र येऊन कोकण जपूया.